यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती शासकीय भवनात विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत असून नागरिकांना सोप्या पद्धतीने सेवा मिळतात। इमारतीत उपविभागीय दंडाधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी, निबंधक अशा महत्त्वाच्या कार्यालयांचा समावेश आहे। इथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते। इथे बसण्याची व झोराकची सुविधा उपलब्ध आहे अशी संकल्पना श्रीगोंद्यात राबवता येईल, परंतु आजवरच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी आवश्यक दूरदृष्टी दाखवली नाही। ही खेदजनक बाब आहे। संगमनेर येथील पंचायत समितीची इमारत भव्य आणि सुशोभित आहे। नीटनेटके कंपाऊंड, वाहनतळ, पार्किंग शेड, वृक्षारोपण, बसण्यासाठी बाके आणि पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या सुविधा आहेत। स्वागत कक्षात शासकीय योजनांचे बॅनर लावलेले आहेत। संगमनेरचे तहसील कार्यालय कौलाचे छत आणि दगडी भिंतीमुळे सुंदर दिसते। 2 मजली इमारतीतील खोल्यांचे नियोजन विचारपूर्वक करण्यात आले। प्रशासकीय इमारत कलात्मकतेने नटलेली असून संगमनेरचे शासकीय विश्रामगृह कार्यरत असून हिरवळीने नटलेले आहे। परिसर स्वच्छ, कचरामुक्त आहे आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे। 2 मजली इमारतीची कलात्मक रचना आणि बाहेरील भिंतीवरील रंग इमारतीचे सौंदर्य वाढवतात। संगमनेर नगर परिषदेची इमारत आधुनिक पद्धतीने बांधलेली आहे। पुरेशी पार्किंग, स्वच्छ परिसर आणि पावसाळ्यात पाणी न साचण्याची सोय आहे। संगमनेर नगर परिषद मूलभूत नियम पाळते। या व्हिडिओत आपण पाहिले की संगमनेरमध्ये उच्च दर्जाच्या शासकीय इमारती उभारल्या आहेत आणि त्यांची योग्य देखभाल होत आहे, पण श्रीगोंद्यात असे काहीच घडले नाही, ज्याला आपले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। आजवरच्या लोकप्रतिनिधींनी श्रीगोंद्यासाठी कोणतेही उल्लेखनीय काम केले नाही। इथे फक्त टक्केवारी बघितली गेली आहे। इमारतींच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष दिलं नाही, म्हणून आता वेळ आली आहे या नाकर्त्या नेत्यांना बाजूला सारून श्रीगोंदा नगरचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती देण्याची, घनश्याम अण्णा शेलार यांच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची।